नमस्कार, मी सुरेखा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते। आता कैरीचे दिवस आहेत, लोणच्याचे दिवस आहेत, तर आपण कैरीचं लोणचं बघूया। त्यात मी कमीत कमी तेल वापरलेलं आहे, तरी पण ते टिकतं। ही 1 किलो मी कैरी आणली ती, ही लाडवा कैरी आहे। तर ही करकरीत असते, रेषा कमी असतात आणि गर खूप असतो। तर आपण इथं आता कापून मध्यम आकाराच्या फोडी काढू। खूप जण बाठ्यासकट घालतं, पण माझ्या आईचं म्हणणं असं होतं की बाठ्याला मसाला वाया जातो, म्हणून मी पण बाठा घालत नाही। तर मी घरीच कैरी आणून चिरते। असं आपण मध्यम आकाराच्या फोडी करून घेऊ। हे बाठ्याला लागलेलं हे कैरीचे पीसेस आहेत, त्याचं आपण तक्कू करणार आहे। ते मी नंतर दाखवेन तुम्हाला, त्याची पण रेसिपी करणार आहे। ही 1 किलो मी कैरी बाजारातून आणली ती पाण्यात मी 4 ते 5 तास भिजवून ठेवली ती, आणि मग नंतर ती कोरड्या फडक्यावरती स्वच्छ पुसून घेतलेली, मग ती चिरून घेतलेली। त्याच्यात आपण हा खडा हिंग मी साधारण कुटून घेतला आहे, ते तळून त्याची पूड घालणार आहे। मेथ्या पण तळून त्याची पूड घालणार आहे। 1 वाटी मीठ लागणार आहे, पाऊण वाटी मोहरीची डाळ आहे, अर्धी वाटी लाल तिखट आहे, 1 टेबलस्पून हळद आहे आणि 2 चमचे तेल घालणार आहे। ते आपण तेल घालतोय, तर त्याच्यात आपण हिंग तळतोय। 2 चमचेच तेल घातलेले आणि आपल्याला 1 चमचा भरून हिंगाची पूड हवी आहे आणि 1 चमचा भरून मेथीची पूड हवी आहे। तर ते आपण तळून घेतोय। हिंगाचे खडे मस्त फुलले आहेत, तर आपण काढून घेऊया। त्याच्या आपण मिक्सरमधून पूड करणार। मेथी घालतो, ती गुलाबी रंगावर तळून घ्यायची, त्याची पण आपण पावडर करणार। हे तळल्या दोन्ही तळल्याने त्याचा खमंगपणा वाढतो आणि लोणचं टिकायला पण मदत होतं। ते मेथ्या पण तळून झालं आहे, ते पण आपण काढून घेतो। तर हे आता आपण गॅस बंद करतोय, तेलातच आपण हळद घालतोय, तिखट। गॅस बंद केलेला आहे, फक्त कढई गरम आहे। मीठ आणि मोहरीची डाळ पण घालतो। मोहरीची डाळ मी उन्हात ठेवली होती, छान कडकडीत उन्हात वाळवून मग घालते। तसं नसेल तर तुम्ही थोडंसं कढईमध्ये गरम करून घालू शकता। तिखट मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी अजून अर्धी वाटी घालते, म्हणजे एकूण 1 वाटी तिखट घातलेले आपण। हे सगळं मिक्स करून घेऊया। तर हे काश्मीरी पावडर घातली आहे, जास्त तिखट पण नाही आणि अगदी कमी तिखट पण नाही आहे, पण रंग त्याचा सुंदर येतो, म्हणून मी काश्मीरी चिली पावडर घातली आहे। मसाला तयार झालेला आहे, तर त्याच्यात आपण मेथी आणि हिंग दळून घालतो। ही मेथी एकत्र आपण मिक्सरमध्ये घालून दळून घेतो। ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे आणि त्याच्यात खरं हिरा हिंग घालतात, आता माझ्याकडे नाही म्हणून घरातच खडे होते तसे घेतले। हिरा हिंगाचा एकदम स्ट्रॉंग वास असतो, ते कमी घातलं तरी चालतात। मेथी आणि हिंग दळून घेतलेले, तर दोन्ही मिळून आपल्याला 2 चमचे घालायचे। बरोबर 2 चमचे झालेले आहेत। तर आपला मसाला तयार झाला आहे। आपण मसाला एका बाउलमध्ये काढून घेऊ। आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि मग याच्यात लोणच्याच्या फोडी घालणार आहे। हा पूर्णपणे थंड झालेला आहे मसाला, एकदम गार करून घेतलेला आहे, आणि मग त्याच्यात आपण ह्या कैरीच्या फोडी घालूया। तर आपण कालवून घेऊ। तर परवा आपण परत हे खालीवर करून हलवून बरणीत भरून ठेवूया, मग झालं लोणचं। तुम्हाला मऊ आवडत असेल तर 15 दिवसांनी खा, कडक फोड आवडत असेल तर आधीच खा। ताजं ताजं लोणचं मस्त लागतं। ते आता कोरडं वाटतंय, पण ते मिठामुळे कैरीला पाणी सुटेल, तर मी परवा करून ठेवलं होतं लोणचं। तर हे बघा, एकदम मस्त ओलसर झालेलं आहे। हे बघा, असे मस्त चटकदार, तिखट, खमंग, आंबट आणि खारट असे लोणचं आपलं तयार झालेलं आहे। तोंडी लावण्यासाठी मस्त डिश आहे, तर तुम्ही करून बघा। त्याच्यात अगदी मी कमी तेल घातलेलं आहे, एवढ्या लोणच्याला मी 2च टेबलस्पून तेल घातलेलं आहे।
तरी ते टिकतं. मी दरवर्षी करते. ते टिकतं, त्याला मीठ बरोबर पाहिजे. मीठ कमी असं टिकत नाही. आणि जर तुम्हाला असं थोडी शंका असेल की आपलं लोणचं टिकेल की नाही, तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. तशी काही त्याची चव बदलत नाही. तुम्ही करून 1-8 दिवसांनी फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर तुम्ही हे लोणचं करून बघा, तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि तुम्ही करून बघून मला सांगा कसं झालं ते. शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.